आप सभी को तो पता ही होगा की मी सध्या ऑरेंज सिटी मध्ये होतो, पण आता वेळ झाली होती आपल्या घराकडे जायची. आपली खराब सवय म्हणजे भर उन्हामध्ये कोणत्या बी गावाला जायची, नाही तर कुठून तरी यायची. पण हा टाइम जास्तच बांधला काय तर माहित नाही आमच्या. जाऊ द्या, घराकडे जे आले ते निघलो, पण मला माया मागून आणि समोर कार्यकारी ढग सूरज दादानं माई जरा जास्तच पट्टेला आंबना. विषय असा होता कसाला असा वाटून राहिला होता का माया उरावर येऊन पडून राहिली. फक्त घरी जातले काही गरम नको चालू म्हणा या पाण्या पावसाले. आठच्या भीतर ज्याचा बे होता तोच झाला साला. पण मी वला से नहीं झालो. जिस क्षेत्र में हम प्रवेश करते अक्सर वहाँ पानी पाऊस आकर चला भी जाता है. हे साला चांगली गोष्ट होती. नेक्स्ट डे घर मालकीन ढंगाने झोपू बी नाही. साऱ्या सकाळी डेअरीवर कोण पाठवते भला, जा 20 रुपयाचा दही घेऊन ये म्हणते. हा मला काम सांगितलं तर असेच राहते. डब्बा भरून आणतो मग आपण. मग घरी येतो मस्त दात बीत घास आणि मस्त दुधाची चाय बनवायला. चायने बिस्किट खाऊन मला फ्रीज उघडून पाहतो ती बिस्कुटच नाही. माझा डोकसा झाला खराब. दिलो चाय फेकून. हो या तुमचीच वाट होती या. मैडम को आने दीजिए. आइए मैडम आइए. तिच्या हिसाब करून निपटवून टाकतो. आता राहिली होती आंघोळ करत नव्हतो, मग म्हणलो साला करून टाकतो. का होते नाही का, मस्त आंघोळ पाणी करून पावडर लावतो आणि जय श्रीराम म्हणून दिनचर्येत प्रवेश करतो. मला आठवला का या धाग्याचे दिवस झाले, इसीलिए इसको कापकी किसी उचित स्थान पर डाल देता. रात्री पाणी का मना हवादून जास्तच म्हणून आपला झेंडा थोडा हलूल झाला होता. थोडा ठीकठाक करतो. कम्प्युटर समजत नाही पण थोडासा इचकूनच टाकतो. बरा वाटते नाही का. मग इचक वाचक करून टाकतो. म्हणजे हेच नाही पटत साला काम धाम काहीच नाही. पाणी कम हवादूनच खूप हट.